मेरा मेरे गमों की रात का तू है दौरान नशे रोना नजर मेरा मेरे गमों की रात का तू है दौरान नशे रोना नजर। तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केले। कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जो फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। तर इथे आपण फोटो ॲड केलेला आहे। फोटो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला रेशोज ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून ओपन सोहाचा तुम्ही बॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो असेल स्क्रीनवर सेट करून घ्यायचा अशा प्रकारे। तरी आपण पहिल्यांदा फोटो सेट झालेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली फोटोच्या पहिल्यांदा यायचं आहे आणि खाली एकदम ओव्हरलेचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट व्हिडिओ आपण दिलाय तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे। तर हा बीट व्हिडिओ हे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा फोटोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू, ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो बीट मोड आहे त्यामध्ये आपण बीट दिलेला आहे। तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे। तर पहिले बीट आपले इथे चेंज होते, तर ठीक आहे। तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू, व्हिडिओ पण स्प्लिट करून घ्यायचा आहे आणि फोटोसुद्धा आपल्या इथून स्प्लिट करायचा, तर ठीक आहे। आणि आपली दुसरी बीट आपली इथे चेंज होते, तर सिम्पली फोटोवरती क्लिक करू स्प्लिट करू आणि व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया, ठीक आहे अशा प्रकारे। आता सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं, ॲडजस्ट ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू, सॅच्युरेशन मायनस करायचं, संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्या फोटोचा जो आपला पहिला फोटो त्यावर त्याचे ना पहिल्यांदा एक की द्यायची, प्लेच्या शेजारच्या ऑप्शनवरती क्लिक करू, ते की दिल्यानंतर ह्याच फोटो शेवटला यायचं आहे आणि फक्त फोटो झूम करायचा अशा वेळेस थोडा नॉर्मल, ठीक आहे। आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला बीट व्हिडिओचा भाग आहे त्यावरती क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि तो तुम्हाला पहिले पेनजीतून ॲड करायचं आहे। आता आपल्या दुसऱ्या लेअरवरती म्हणजे दुसरा जो बीट व्हिडिओचा भाग आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं पेनजीतून तुम्हाला ॲड करायचं। आता तिसरं पेनजीसुद्धा इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। तर हे 3 पेनजीतून ॲड केल्यानंतर आता सिम्पली आपल्याला आहे ना खाली ना PNGवरती क्लिक करू, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, इनमधला फेड इनचा तो एक सिलेक्ट करायचा। पुढच्या दोन्ही PNGला हा जो फेड असेल तो तुम्हाला देऊन घ्यायचा, तर आता आपण सिम्पली देऊन घेऊया अशा प्रकारे, म्हणजे इथून परफेक्ट ॲनिमेशन बसून जाईल। आता हे सर्व झाल्यानंतर आता सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू, इंच ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल वेंटर लव्ह स्टोरीचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला झूम 1चा तो एक सिलेक्ट करायचा, त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 2चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे। इथून हे सर्व दिल्यानंतर पहिल्यांदा टेयचं आणि खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल गॉड रेजचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याची लेंथ शेवटपर्यंत ठेवायची। त्याच्यानंतर दुसरा फोटो त्याच्या थोडं पुढे यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला हा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा फ्लॅशचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल अशा मध्यभागी ठेवा, जसे स्क्रीनवर पाहताय तशा प्रकारे। आणि शेवटच्या फोटोच्या थोडं पुढे यायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन हा जो कटचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा। हे सुद्धा इफेक्टची लेंथ स्क्रीनवरती दिसते तेवढी ठेवा। त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।